हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 7. ज्ञान विज्ञान योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 7. श्लोक क्रमांक 22. सहातया श्रद्धया युक्तः तस्याराधनम् ईहते लभते च ततः कामान् मया एव विहितान् हि तान्. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 23. अन्त्वत्तु फलमतेषां तद्भवति अल्पमेधसां देवान् देवयजः यान्ति मदभक्तः यान्ति माम् अपि. माझ्यामुळे दृढ झालेल्या श्रद्धेने युक्त होऊन तो त्या देवदेवतेची आराधना उपासना करतो. त्याचे इच्छित पूर्ण होते. ते माझ्यामुळेच विहित होते. मीच त्यामागे प्रेरक असतो. अल्पमतीचे लोक देवदेवतांची उपासना करतात. त्यांना प्राप्त होणारे फळ अशाश्वत असते. देवदेवतांची उपासना करून त्यांना देवलोक देवयोनी प्राप्त होते. परंतु माझ्या भक्तांना मी प्राप्त होतो. मानवाने वीज शोधून काढली आहे. तो ती कृत्रिमरित्या तयार करतो. यावर तो असंख्य गोष्टी चालवतो आणि आपले आयुष्य सौख्यात कमी श्रमात व्यतीत करतो. अशा प्रकारे वीज निर्मितीचे प्रकल्प अनेक ठिकाणी असतात. आता उदाहरणार्थ आपण गृहीत धरूया की संपूर्ण महाराष्ट्रात फक्त कोयनेच्या प्रकल्पात वीज निर्मिती होऊन ती संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होते. आता एक गोष्ट स्पष्ट आहे की संपूर्ण महाराष्ट्रात जेथे जेथे या विजेचे वापर होईल तेथे तेथे ती कोयनेच्याच प्रकल्पातून पुरवलेली गेलेली असेल. यावर दिवा, पंखा, संगणक, धुलई यंत्र, गिरण, कारखाने इत्यादी असंख्य गोष्टी चालविल्या जातील. या वस्तू जरी निरनिराळ्या असल्या आणि त्यांचे उत्पादन जरी निरनिराळे असले तरी त्यासाठी लागणारा मूळ विजेचा स्रोत हा कोयना प्रकल्पातूनच आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही यंत्रातून जे काही उत्पन्न होईल ते कोयनेच्या प्रकल्पातून निर्मित झालेल्या विजेमुळे झालेले असेल. आपल्या सर्वांना विदित आहेच की येथे मूळ जे काही होते त्याला आपल्या ऋषींनी परब्रह्म असे नाव दिले. या परमब्रह्मामध्ये जी दिव्य चेतना, जी महाशक्ती, जी परम ऊर्जा होती तिला आपल्या ऋषींनी नाव दिले परमात्मा. या परम आत्म्यातून महाविस्फोट झाला. त्यातून ओम असा महाध्वनी झाला आणि त्यामधून हे विश्व बाहेर आले. असंख्य तारे, त्यांचे ग्रह आणि पुन्हा त्यांचे उपग्रह अशी तारकामंडले तयार झाली. ती या परम आत्मशक्तीला मध्यबिंदू धरून वर्तुळाकार फिरू लागली. कारण त्या परम ऊर्जेचे आकर्षण या त्याच्याच निर्माणाला आहे. ताऱ्यांना मध्यबिंदू धरून त्यांचे ग्रह आणि या ग्रहांना मध्यबिंदू धरून त्यांचे उपग्रह आपापल्या निर्मितीचे नैसर्गिक आकर्षण असल्यामुळे त्या निर्माणाभोवती वर्तुळाकार फिरू लागले. तेव्हा येथे लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे की या संपूर्ण विश्वात जे काही घडते ते त्या मूळ परम ऊर्जेमुळे, त्या परम आत्म्यामुळे घडते. एक मध्ये आपण उदाहरण पाहिले की महाराष्ट्रात विजेमुळे जे काही घडेल ते कोयनेच्या विजेमुळे, त्या ऊर्जेमुळेच घडेल. कोयनेची वीज गावाच्या किंवा शहराच्या पॉवर स्टेशनमध्ये येईल आणि तेथून ती गावाला किंवा शहराला पुरवली जाईल. गावात किंवा शहरात विजेवर जे काही चालेल ते त्या गावाच्या आणि शहराच्या पॉवर स्टेशनमुळे चालेल. परंतु त्या पॉवर स्टेशनच्या मागे कोयनेची वीज असेल. तद्वतच विश्वामध्ये जे काही घडेल ते जरी सकृतदर्शनी कोणा विशिष्ट देवदेवतेमुळे घडले असे वाटत असले तरी त्यामागे ती दिव्य चेतना, ती महाशक्ती, ती परम ऊर्जा म्हणजेच परम आत्मा आहे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. वीज ही मानव निर्मित आहे.
याला अध्यात्मात जड असे म्हणतात. ती स्वयंभू नाही. मानव म्हणजे तिचा निर्माता. तिला जशी वापरेल तशी ती वापरली जाते. वीज जनयंत्र बंद पडले की विजेचा सारा कारभार ठप्प होतो. वीज ती निर्माण करणाऱ्या मानवाचे नियंत्रणाखाली आहे. विजेपेक्षा परम आत्मा निराळा वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते वैशिष्ट्य असे आहे की परमात्मा हा स्वयंभू आहे. त्याला विश्वबुद्धी, विश्वमन, विश्वभावना किंवा आणखी काही म्हणा, ते आहे. परमात्मा कोणाच्या इशाऱ्याने काही करत नाही. तोच परम इशारा देणारा आहे. भगवंत श्री हे मानवी शरीरातील पूर्णावतारी परम आत्मा आहेत. आता हे असे कशावरून असा प्रश्न विचारला तर गीतेचा बोध घेणे बाजूला राहील. येथे भगवंत श्रींना पुराव्यासह शाबित करणे हा हेतू नसून गीतेचा बोध समजून घेणे हा आहे. तेव्हा हे गृहीत धरून आपण पुढील वाटचाल करूया. कारण हे गृहीत धरल्याशिवाय गीता समजून घेणे शक्य नाही. आपल्याला गीताबोधाची गाडी येथेच रुतून बसायला नको आहे. असो, ही मूळ संकल्पना एकदा दृढ झाली की आता या 2 श्लोकांतून भगवंत श्री काय सांगत आहेत ते समजणे सोपे आहे. भगवंत श्री सांगत आहेत की माझ्यामुळे दृढ झालेल्या श्रद्धेने युक्त होऊन तो त्या देवदेवतेची आराधना उपासना करतो. त्याचे इच्छित पूर्ण होते. ते माझ्यामुळेच विहित होते. मीच त्यामागे प्रेरक असतो. अल्पमतीचे लोक देवदेवतांची उपासना करतात. त्यांना प्राप्त होणारे फळ अशाश्वत असते. देवदेवतांची उपासना करून त्यांना देवलोक, देवयोनी प्राप्त होते. परंतु माझ्या भक्तांना मी प्राप्त होतो. माझ्यामुळे दृढ झालेल्या श्रद्धेने युक्त होऊन तो त्या देवदेवतेची आराधना उपासना करतो. त्याचे इच्छित पूर्ण होते. ते माझ्यामुळेच विहित होते. मीच त्यामागे प्रेरक असतो. कोणत्याही देवतेची उपासना केली तरी ती भगवंत श्रींच्याच प्रेरणेने त्या मूळ परम आत्म्यामुळेच फलद्रूप होत असते. कारण सर्व प्रेरकांचा प्रेरक भगवंत श्रीच असतात. अल्पमतीचे लोक देवदेवतांची उपासना करतात. भगवंत श्री अशांना अल्पमतीचे असे म्हणत आहेत. देवदेवतेची उपासना करून श्रम घेऊन हे लोक शेवटी अशाश्वत फलप्राप्ती करतात. क्षणिक सुखाच्या मागे लागतात. याच मेहनतीत ते भगवंत श्रींची उपासना करतील तर ते परमचिर आनंदाला प्राप्त होतील. ही साधी गोष्ट या लोकांना भोगापवर्गतेमुळे समजत नाही. सौख्य कधीही सदा सर्वदा टिकत नाही. सौख्याच्या नंतर दुःखाला सामोरे जावे लागते. एकदा नव्हे 100 वेळा टक्के टोणपे खाऊन वाईट अनुभव घेऊन गर्तेत ऋतूनही असे लोक शहाणे होत नाहीत. यांची आशा महाजबरदस्त असते. ती अनुभवावर स्वार होते. उदाहरणार्थ दारू ही माणसाला नीचतम पातळीला नेते. याचा एकदाच नव्हे तर परत परत अनुभव आला तरीही असे लोक दारू सोडत नाहीत. पगार झाल्यावर आपण तो पहिल्याच दिवशी दारूत संपवितो हे माहीत झालेले असतानाही असे लोक दर महिन्याला तेच करतात. अशांना भगवंत श्री अल्पमतीचे म्हणत आहेत. त्यांना प्राप्त होणारे फळ अशाश्वत असते. कारण अशा लोकांची फलासक्ती ही भौतिकच असते. त्यांना संसार उपयोगी गोष्टींची लालसा असते. तेच मागणे ते करतात. कारण संसाराशिवाय त्यांना इतर काही सुचत नाही. स्वाभाविकच ते संसारी मागण्यांचे फळ अशाश्वत असणार, नष्ट होणारे असणार. देवदेवतांची उपासना करून त्यांना देवलोक, देवयोनी प्राप्त होते. अगदी स्वाभाविकच आहे. देव हे स्वर्गात राहणारे म्हणजे ऐश आरामात रमणारे, चैनीत जीवन जगणारे, भरपूर उपभोग घेणारे, खा प्या मजा मारा या प्रवृत्तीचे असतात. जशी उपास्य देवता तसेच तिचे फळही असणार. पैसा धनसंपत्तीच्या मागे लागणारा लक्ष्मीचीच उपासना करतो. अशांची पूजा अर्चा करणारा अशा भोगयोनीलाच प्राप्त होणार. परंतु माझ्या भक्तांना मी प्राप्त होतो. कारण योगेश्वरांचा भक्त अनासक्त असून तो योगेश्वरांची भक्ती काहीही मागण्यासाठी करत नाही. तर जे काही आत्तापर्यंत भगवंत श्रींनी दिले त्याने तृप्त होऊन त्याची कृतार्थता व्यक्त करायला तो उपासना करत असतो. आता असा तृप्त अनिच्छ सर्वांपासून अगोदरच मुक्त झालेला असतो. त्याला स्वाभाविक सर्वेश्वराची, त्या योगेश्वरांची
भगवंत श्रींची उपासना केल्यावर कैवल्यधाम प्राप्त होते. भगवंत श्री प्राप्त होतात, मुक्ती प्राप्त होते. हरिओम.